नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 23 जुलैच्या भागामध्ये पार्थ, काव्या आणि जीवानंदिनी आपल्या डिवोर्सबद्दल विक्रम आणि मानिनीला सांगणार असतात. पण नेमकं त्या दिवशी विक्रम आणि मानिनी सुद्धा दोघे पण त्यांच्या असलेल्या मैत्रिणीचा बर्थडे सेलिब्रेट करायला गेलेले असतात. तर त्यामुळे आजच्या दिवशी तर त्यांचं हे सगळं काही बोलणं टळलेलं असतं. आणि दुसरीकडे तर मित्रांनो, पिहूने वसुंधराचं बोलणं ऐकलेलं असतं आणि आता ती खूपच घाबरलेली सुद्धा आहे. आणि त्यानंतर चक्क मित्रांनो, तिने धाडस करून ते सर्व काही पार्थला सांगायचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर दुसरीकडे जाऊन तिने नंदिनीला सुद्धा सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, आजचा भाग तर खूपच इंटरेस्टिंग आहे. तर चला सुरुवातीपासून बघूया. मित्रांनो, पार्थ आता उठतो आणि काव्याजवळ येतो आणि काव्याला म्हणतो की सो काव्या, इतक्या दिवस तुम्हाला डिवोर्स हवा होता, सो फायनली मी तुमचं एकतरी स्वप्न पूर्ण करून दाखवलं, असं त्यानं बोलल्यानंतर आता काव्याला थोडासा धक्काच बसतो. तर पार्थ पुढे म्हणतो की आता मस्तपैकी अभ्यास करायचा, IAS होऊन दाखवायचं, छान आपल्या स्वप्नांना फॉलो करा, आता ना नो एक्सक्यूज, असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या त्याला पार्थ असं म्हणते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, नाही काव्या, आय एम फाईन, इतके दिवस ना अँग्री पार्थ म्हणून वावरत होतो ना, गमत नव्हतं मला, आणि मी हा असा हसराच बरा आहे. आणि ते तोंड पाडून वगैरे फिरणं, दॅट्स नॉट पार्थ. छान कॉफी पिऊन किशोर कुमारांची गाणी ऐकत फिरणारा पार्थ इज बॅक, असं तो स्वतःला त्रास करून घेतच बोलत असतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, आता ही प्रेझेंट करत आहे का, जुना पार्थ परत आला आहे म्हणून? तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही, मी का प्रेझेंट करेन, आता ना मला छान वाटत आहे, स्वतःला बांधून घेतलेलं होतं, सगळं काही ठरवून करत होतो ना, अचानक मी मोकळं झालेलो आहे. आणि खरं सांगू का, काही दिवस तुम्ही ना माझ्यावरचा राग जावा म्हणून काही ते प्रयत्न करत होतात ना, माझा राग जायचा सुद्धा, पण नेक्स्ट मोमेंटला मी परत चिडायचो, किती चुकीचा वागत होतो ना मी, असं तो बोलत असतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, नाही, अजिबात नाही, हर्ट झालेला ना तुम्ही तेव्हा. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, अहो सोडा ना ते, किती दिवस त्या आठवणी आठवत राहायच्या, त्यापेक्षा आता आपण छान आठवणी तयार करू, म्हणजे निरोप घेताना कडवटपणा राहणार नाही, असं त्यानं बोलल्यानंतर आता काव्या सुद्धा एकदमच त्याच्या नजरेत बघू लागते आणि तिला सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होऊ लागतो. तर तेव्हा आता काव्या म्हणते, पार्थ, आता आपण करूयात आठवणी तयार, आपण छान मनाची तयारी करून वेगळं सुद्धा होऊ शकतो, पण काका काकूंचं काय, त्यांना कळालं तर, असं त्याने विचारल्यानंतर पार्थ तिला म्हणतो, बरोबर आहे तुमचं, सगळ्यात आधी आपण हेच काम करूयात, घरच्यांना आपण डिवोर्स घेत आहे हे सांगून मोकळं होऊयात, असं त्याने बोलल्यानंतर काव्या सुद्धा विचार करू लागते. तर मित्रांनो, इकडे सुद्धा नंदिनीने तेच वाक्य जीवाला बोललेलं असतं आणि नंदिनी आता जीवाला म्हणते, चला आपण जाऊयात, असं म्हणून ती चाललेलीच असते. तर जीवा परत तिला थांबवतो आणि म्हणतो, नंदिनी, आपण सगळ्यांना सांगून मोकळे होऊ, पण घरचे कसे रिॲक्ट होतील? तर नंदिनी त्याला म्हणते, त्याचा विचार जर करत राहिलो ना तर आपण त्यांना कधीच नाही सांगू शकणार, सुदैवाने आपल्या घरात कधीच कोणाचा डिवोर्स झालेला नाही, पण याची सुरुवात आपणच करत आहे म्हटल्यानंतर त्यांना धक्का तर नक्कीच बसेल, शॉक होतील, आरडाओरडा करतील, कारण विचारतील, पण आपण जे काही आहे ना ते सगळं काही खरं खरं सांगून टाकूयात. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, नाही, पण माझी तर हिंमतच होत नाही, लग्नाआधी माझं कोणावर तरी प्रेम होतं हे मी कधी त्यांना सांगू शकलो नाही, तर मग डिवोर्स घेत आहे हे कसं सांगणार? तर तेव्हा नंदिनी म्हणते, ठीक आहे, तुम्ही नका बोलू, हवं तर मी बोलेन त्यांच्याशी, असं म्हणून ती सुद्धा आता हिंमत जुटवत असते आणि म्हणते की आधीच कोर्टाची पायरी चढून हिंमत दाखवलेलीच आहे मी, आता डोंगरावरून खोल दरीत उडी मारायची भीती सुद्धा नाही वाटणार मला, असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा जीवा परत तिला म्हणतो, नंदिनी, दरीत उडी मारायचीच असेल ना तर एकटीने नको मारूस, संसारात तुझी साथ नाही देऊ शकलो तर मग आता ही गोष्ट ना आपण दोघांनी मिळून घरच्यांना सांगायला हवी, असं म्हणून ते दोघे चाललेले असतात. परत जीवा तिला थांबवतो आणि विचारतो की सगळ्यांना एकत्र सांगायचं आहे का वेगळं वेगळं? तर तेव्हा नंदिनी म्हणते, सगळ्यांना एकत्र सांगितलं ना तर सगळ्यांना त्रास होईल. तर तेव्हा जीवा म्हणतो, तसाही तो होणारच आहे ना? तर तेव्हा नंदिनी म्हणते की अहो, पण वेगवेगळं सांगितलं ना तर किमान शांततेत समजवता तर येईल त्यांना. तर तिने असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, ठीक आहे, मी आईशी बोलतो आणि तू बाबांशी बोल. तर नंदिनी म्हणते, हिमतीच्या गोष्टी मी करते तरी, पण कुठल्या तोंडाने बोलू, खरं तर मला सुद्धा कळतच नाही आहे, आणि या सगळ्यामध्ये त्या दोघांचा तर काहीच दोष नाही, माझ्या आईबाबांच्या सारखे दोघंही चांगलेच आहेत आणि ते दोघे सुद्धा हे डिझर्व नाही करत, असं ती सर्व काही बोलत असते आणि ते दोघे सुद्धा कोड्यात पडलेले असतात. तर आता इकडे सुद्धा काव्या पार्थला म्हणते, खरंच पार्थ, काका काकू हा शॉक नाही डिझर्व करत. तर पार्थ म्हणतो, हो बरोबर आहे, पण आपण हे सगळं काही सांगून मोकळं होऊयात, जे व्हायचंय ते होऊ देत, असं म्हणून तो चाललेला असतो. तर तेव्हा काव्या परत त्याला थांबवते आणि म्हणते, पार्थ ऐका ना, पण त्यांनी आपल्याला जर विचारलं की तुम्हाला हे लग्न का नकोसं झालेलं आहे तर काय सांगायचं? तर पार्थ म्हणतो, त्यांना सांगून टाकूयात, आपण एकमेकांना नकोसे झालेले आहेत आणि डोंट वरी, तुम्ही बोलायला जाऊ नका,
तुम्ही पहिलं बोलायला गेलात ना तर सगळेजण तुम्हालाच दोष देतील आणि मला ते आवडणार नाही, असं त्यानं सांगितल्यानंतर आता काव्या थोडीशी दुःखी झालेली असते आणि परत ती त्याच्याकडे बघू लागते आणि पार्थला म्हणते, आणि तुम्ही अगोदर बोलायला गेलात ना तर तुम्हाला बोल बसतील जे मला बघवणार नाही, असं तिने बोलल्यानंतर आता पार्थला सुद्धा धक्का बसतो आणि तो आश्चर्यानेच तिच्याकडे बघू लागतो आणि विचारतो की का नाही बघवणार. तर काव्या म्हणते, मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही असे एकटे बोलायला जाऊ नका, मी असेनच तुमच्यासोबत, असं तिने म्हटल्यानंतर आता मित्रांनो पार्थ परत आशेने तिच्याकडे बघू लागतो. तर काव्या परत आपले शब्द सावरते आणि म्हणते, नाही म्हणजे त्यांच्याशी बोलताना मी असेन तुमच्यासोबत. तर आता पार्थ विचारतो, बरं ठीक आहे, पण आता काय करायचंय, लेटर लिहायचं आहे काय सगळ्यांना. तर काव्या म्हणते, पार्थ माझे बाबा मला नेहमी सांगतात, कोणालाही काहीही सांगायची आपल्याला भीती वाटत असेल, सांगता येत नसेल तर त्या माणसाला एकट्यात नेऊन त्याच्याशी बोलावं. तर तेव्हा पार्थ थोडासा हसतो आणि म्हणतो की हे मात्र बरं आहे, जशी माझी आई काही ना काहीतरी बोलत असते ना तसे तुमचे बाबा सुद्धा काही ना काहीतरी सांगत असतात, असं म्हणून तो हसल्यानंतर काव्या सुद्धा थोडीशी हसते आणि त्याला म्हणते, तुमच्यामधली एक गोष्ट ना मला खूप मजेशीर वाटते बरं का. तर तेव्हा पार्थ कोणती असं तिला विचारतो. तेव्हा काव्या त्याला म्हणते, टोमणे बरे मारता तुम्ही. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, अहो तुमच्याकडूनच मारायला शिकलोय म्हटल्यानंतर भारी तर वाटणारच, असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या एक नजर त्याच्याकडे टाकते. तर तेव्हा पार्थ थोडासा गालातल्या गालात हसत असतो आणि परत तो आपल्याला थोडंसं सावरतो आणि म्हणतो, एनिवेज आपण ना मुद्दा भरकटत आहे. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, हो भरकटूयात ना, हे असं भरकटल्याने आपण जर आनंदी राहणार असू तर भरकटणं बेटर आहे ना, असं म्हणून ती आता पार्थच्या नजरेतच बघत असते. तर तेव्हा पार्थ सुद्धा तिच्या नजरेत हरवून जातो आणि तिला म्हणतो, हे असं डिवोर्स पिटिशन फाईल करून आल्यावर असे हसणारे आपण पहिलेच असू, कदाचित पहिलेच असू. तर तेव्हा काव्या म्हणते, हो असो, पण मग कसं करायचं, आपण वेगवेगळंच बोलूयात ना त्यांच्याशी. तर तेव्हा पार्थ म्हणतो, मी आईशी बोलतो. तर तेव्हा काव्या म्हणते, मी बाबांशी, असं म्हणून ती थांबते आणि परत म्हणते, विक्रम काकांशी मी बोलते, असं म्हटल्यानंतर पार्थ आता तिच्याकडेच बघू लागतो. तर मित्रांनो आता इकडे बाहेर मिथून डायनिंग टेबलवरती काहीतरी खात बसलेला असतो. इतक्यातच विक्रम तिथून शिट्ट्या मारत बाहेर चाललेला असतो. तर तेव्हा मिथून त्याला म्हणतो, अरे दादा थांब, कुठं चालली स्वारी म्हणायची. तर तेव्हा विक्रम म्हणतो, ओळख पाहू कुठं निघाली असेल स्वारी. तर तेव्हा मिथून हसू लागतो आणि म्हणतो, अरे दादा आय डोंट लाईक दिस, परत शब्द कोडं टाकलं तुम्ही. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे मग सोडव शब्द कोडं. तर तेव्हा विक्रमने असं बोलल्यानंतर मिथून म्हणतो, बरं ठीक आहे सोडवतो कोडं. एकंदरीत ना तुमचं गेटअप बघितल्यावर, स्माईल बघितल्यानंतर मला असं वाटतंय की तुम्ही तरी कुठल्या स्पेशल व्यक्तीला भेटायला चाललेले आहात. तर तेव्हा विक्रम त्याला म्हणतो, वा हुशार आहेस, बरोबर ओळखलंस मिथून, आणि माणसांचे चेहरे परफेक्ट वाचता येतात तुला, आय लाईक दिस. तर तेव्हा मिथून हसू लागतो आणि त्याला म्हणतो, थँक्यू दादा थँक्यू. त्याचं काय आहे दादा, त्याच्यावरच चाललेला आहे ना आपला प्रपंच सगळा काही ओळखण्यात. बरं एक मिनिट, आय गॉट इट. घरात तुमची स्पेशल व्यक्ती असताना, म्हणजे आमच्या मानिनी वहिनी असताना दुसऱ्या कुठल्या स्पेशल व्यक्तीला भेटायला चाललेला आहात तुम्ही. तर तेव्हा त्यांना असं विचारल्यानंतर विक्रम म्हणतो, अरे काय नाही रे, आमची एक कॉलेजची मैत्रीण आहे मीनाक्षी म्हणून, तिचा वाढदिवस आहे आज आणि तिलाच भेटायला चाललेलो आहे. तर तेव्हा मिथून म्हणतो, अरे देवा, आता आय डोंट लाईक दिस एवढा थोर माणूस मोर होऊन जातो, म्हणजे आमच्या मानिनी वहिनीकडे कंप्लेंट केलीच पाहिजे तुमची. तर तेव्हा विक्रम म्हणतो, होय का, मग कर कंप्लेंट कर. अरे मी काय एकटा जात नाही आहे, तिला सुद्धा सोबत घेऊन चाललेलो आहे. तर तेव्हा आता मिथून म्हणतो, अरे बापरे, इट वॉज माय मिस्टेक, सॉरी, मी माझी कंप्लेंट मागे घेतो, ओके सॉरी. तर तेव्हा विक्रम म्हणतो, धन्यवाद साहेब, खूप आभारी आहे मी आपला, असं म्हणून तो चाललेला असतो. तर तेव्हा मिथून परत त्याला थांबवतो आणि म्हणतो, अरे दादा मी काय म्हणतो, मला पिहू सांगत होती की सत्यनारायणाची पूजेत जरा गोंधळ झालेला आहे म्हणून. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे नाही गोंधळ वगैरे काय नाही रे, अरे आपला पार्थ पूजेवरून अचानक उठला आणि म्हणाला की जिला माझ्याबरोबर संसारच करायचा नाही, तिच्याबरोबर पूजेला बसून काय करू मी. आता काव्या त्याच्यासोबत याआधी जशी वागली आहे तो राग मनात धरून बोलला असेल कदाचित तो, पण ठीक आहे, सगळं काही समजल्यानंतर शांत सुद्धा झाला तो. तर तेव्हा मिथून विचारतो, म्हणजे पूजा शेवटी नीट पार पडली म्हणायची. तर तेव्हा विक्रम म्हणतो, हो, आणि गुरुजींनी मुलींना सांगितलं सुद्धा, तुमच्या गळ्यामधलं जे उलटं मंगळसूत्र आहे ना ते सुलटा करा आता. आणि पार्थ आणि जीवाकडून तसं करून सुद्धा घेतलं आणि आपल्या पार्थ आणि जीवाने त्यांच्या बायकांच्या गळ्यामधली मंगळसूत्र सुलटी करून घातली सुद्धा आज, असं त्यानं सांगितल्यानंतर आता मिथूनला तर जोराचा ठसकाच येऊ लागतो. तर तेव्हा विक्रम त्याला, अरे इकडे ये, हे घे पाणी घे, असं म्हणून त्याला पाणी प्यायला देतो. तर तेव्हा मिथून पाणी पीत मनातल्या मनात म्हणू लागतो की अजबच संसार सुरू झालेला आहे इथं. नंदिनी जीवाला डिवोर्स पेपरवरती सही करून देते
आणि दुसरीकडे हा जेव्हा तिचं मंगळसूत्र सोलट करतोय, डोक्याला मुंग्याच आल्या ऐकून, असा तो विचारात हरवून गेलेला असतो. तर तेव्हा विक्रम त्याला विचारातून बाहेर काढतो आणि म्हणतो, अरे मिथून, काय कसल्या विचारात पडलायस एवढा? तर तेव्हा मिथून त्याला म्हणतो, काय नाही हो दादा, आपल्या मुलांच्या वागण्याचा विचार करतोय. आपल्या सगळ्यांची मनापासून इच्छा आहे की त्यांचा संसार या शिऱ्यासारखा गोड व्हावा. असं तो म्हणत असताना विक्रम त्याला म्हणतो, अरे बस, शांतपणे बस आणि हा तुझा शिरा खा आणि काळजी करू नकोस. अरे तू बघतच राहशील, आपल्या मुलांचा संसार ना या शिऱ्यासारखा नक्कीच गोड होणार. बर चल, मी आता निघतो. त्या मानिनीला गिफ्ट आणायला पुढं पाठवलेलं आहे, तिला पिकअप करून निघायचं आहे. आणि हो, मुलं ना भिजून आलेली आहेत, त्या कल्पनाला सांगून ना गरमागरम चहा पास त्यांना, नाहीतर त्यांना सर्दी होईल. असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. तर तेव्हा आता मिथून परत विचारात बोलू लागतो. म्हणतो की अरे काय चाललंय जीवानंदिनीचं? इथे डिवोर्सच्या काठावरती उभे असताना सत्यनारायणाच्या पूजेला कसे बसू शकतात? एकदा ना जीवाशी बोलावंच लागेल, असं तो म्हणतो. आणि आता त्यानंतर तो आता आपल्या खोलीमध्ये जातो. तर तिथे पिहू बसलेली असते आणि तिला तो म्हणतो, अगं माझी पिहू, माझा चांदन चुरा, काय करतेस बाळा? तर तेव्हा पिहू त्याला सांगते, मी ड्रॉइंग काढते. तर तेव्हा मिथून म्हणतो, हो म्हणजे चित्र काढतेस का? आणि बरं, आमच्या प्रिन्सेस ऑफ सावंतनी काही फलाहार नाश्ता वगैरे केला का नाही? तर तेव्हा पिहू केलाय असं सांगते. तर मिथून आता परत तिला विचारतो, पिहू बाळा, मी काय म्हणतो, बाहेर बसून चित्र काढत जा ना, सारखं खोलीत असतेस, तुला बोर होत नाही का? तर तेव्हा पिहू म्हणते, नाही होत बोर मला, आणि मला ना एकटंच चित्र काढायला आवडतं. आमच्या मॅम काय बोलतात माहितीये का, जेव्हा तुम्ही एकटंच चित्र काढत बसणार ना, तर तेव्हा तुम्हाला त्यात मेडिटेशन सापडणार. तर असं ऐकल्यानंतर मिथून म्हणतो, कसं काय? नाही म्हणजे मला सांग. म्हणजे चित्र काढणारा माणूस या पांढऱ्या पेपरवरती सारख्या रेघोट्या मारत बसतो, सारखं त्या पेपरकडे बघत बसतो, एक शब्दही बोलत नाही. अरे मग त्यात कसलं आलंय मेडिटेशन? माणसाने ना माझ्यासारखं पाहिजे. माझे कसे चटाचटा मोत्यासारखे शब्द पटापटा बाहेर पडतात, याला म्हणतात मेडिटेशन. आणि कसं आहे बाळा, माणसाने माणसात राहिलं तर तेच मेडिटेशन. पण काही म्हणा, तू त्याच्यामध्ये एक नंबर आहेस. अगं काही न बोलता एवढे बक्षीस मिळवलेत, पण माझं ना खूप वाईट झालं. आय डोंट लाईक दिस. मला ना एवढं बोलून फक्त 2च बक्षिसं मिळाली. तर तेव्हा पिहू विचारते, कोणती 2 बक्षिसं? तर तेव्हा मिथून म्हणतो, एक माझी पिहू आणि एक माझी श्रेया. आय लाईक दिस माय डॉटर. तर तेव्हा पिहू म्हणते, अहो बाबा, तुमचं तर काय पण असतं. तर तेव्हा मिथून म्हणतो, अरे काय पण नसतं. तर तेव्हा आता पिहू म्हणते, बरं मी काय बोलते, मी एवढी छान ड्रॉइंग काढते, तर मग तुमचं चित्र काढू का? तर तेव्हा मिथून म्हणतो, माझं नको. तर तेव्हा पिहू का असं विचारते. तर मिथून म्हणतो, वाघाचं काढ. तर तेव्हा पिहू म्हणते, काय संबंध आहे त्याचा? तर तेव्हा मिथून म्हणतो, अरे तुझा बाप वाघ आहे, वाघ, कळलं का तुला? मग आता तू वाघाचं चित्र काढ. असं म्हणून तो आता वाघाचा आवाजच काढून दाखवू लागतो आणि म्हणतो, मी आहे वाघ, माझ्याशी नीट वाघ. असं म्हणून तो आवाज काढत काढतच तिथून निघून जातो. तर तेव्हा पिहू त्याच्याकडे बघून हसू लागते आणि म्हणते, बाबाचं तर ना काहीतरीच असतं. असं म्हणून ती परत ड्रॉइंग काढू लागते. आणि ड्रॉइंग काढत असताना तिचा स्केच पेन संपतो आणि ती म्हणते, अरे यार, या स्केच पेनला पण आत्ताच संपायचं होतं का? हा, मी एक काम करते, मी रम्याताईकडून मागते, तिच्याकडे असेल ना एक तरी. असं म्हणून ती आता तिथून उठते आणि रम्याच्या खोलीकडे जाऊ लागते. तर मित्रांनो, आता इकडे रम्याने वसुंधराला सांगितलेलं असतं की पार्थने काव्याबरोबर डिवोर्स घेतलेला आहे. तर ते ऐकल्यानंतर वसुंधराला धक्काच बसतो आणि ती विचारते, अगं काय सांगतेस, पार्थ काव्याबरोबर डिवोर्स घेणार आहे? तर रम्या तिला म्हणते, अगं हळू बोल ना, तू जगाला काय ओरडून सांगणार आहेस का? थांब जरा. असं म्हणून ती दरवाजा थोडासा पुढा करते आणि तिला म्हणते, आता बोल, पण हळू बोल. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते, अगं कसली निर्डावलेली लोक आहेत ही. म्हणजे एखाद्याच्या वाढदिवसाला जायचं आणि नंतर त्याचाच खून करून यायचा, अशीच गत झाली नाही. तर तेव्हा रम्या तिला विचारते, अगं काय बोलतेस तू, वाढदिवस, खून, काय बोलतेस तू हे? तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते, अगं रम्या, मला सांग, सत्यनारायणाच्या पूजेला दोघे सुद्धा जोडीने बसले होते ना, आणि नंतर ही जोडी उठली, कोर्टात गेली आणि जोडी तोडून आली. कमाल आहे बाई, खरंच कमाल आहे. तर तेव्हा रम्या म्हणते, अगं जाऊ दे ना, आपल्या फायद्याच्या गोष्टी होत आहेत ना, आपण तिकडे लक्ष देऊयात. आणि तुझ्या लक्षात येत आहे का आई, येत्या 6 महिन्यात पार्थ आणि काव्याचा डिवोर्स होणार. तर असं तिने म्हटल्यानंतर वसुंधरा म्हणते, अगं पण या 6 महिन्यात ना ते दोघं जण वेगळं होण्याऐवजी जवळ आले नाहीत म्हणजे मिळवलं. असं तिने म्हटल्यानंतर आता रम्याला धक्काच बसतो आणि ती रागाला येते आणि वसुंधराला म्हणते, अगं काय बोललीस तू, 6 महिन्यात एकत्र? तू बरी आहेस ना आई? आणि तुला माझा आनंद बघवत नाही का ग? काय वाटेल ते निगेटिव्ह कशाला बोलतेस? तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते, मी निगेटिव्ह बोलत नाहीये रम्या, प्रॅक्टिकल बोलत आहे. पार्थ नेहमीच काव्यासाठी काही ना काहीतरी करत आलाय आणि आपण हे बघितलंय ना. आणि ती काव्या, ती सुद्धा कधी कधी पार्थसाठी काही ना काहीतरी करतेच, हे सुद्धा बघितलेलं आहे आपण. पुढच्या 6 महिन्यामध्ये जर दोघांनी सुद्धा एकमेकांच्यासाठी एफर्ट्स घेतले आणि ती दोघं जवळ आली तर तेव्हा रम्या म्हणते, अजिबात असं काही सुद्धा होणार नाहीये. मी काय माशा मारायला बसले का इथे? आणि कसं सुद्धा फास्ट ट्रॅक करून त्या दोघांचा डिवोर्स 6 महिन्याऐवजी 3 महिन्यात नाही केला ना, तर रम्या नाव लावणार नाही.
तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते हो का, अगं तू करशील काय, आतापर्यंत कॉफीमध्ये जायफळ घालण्याव्यतिरिक्त काहीही केलेलं नाहीयेस, बोल बच्चा नाहीस नुसती. म्हणजे अगं काय म्हणतेस तू, म्हणे की बाबा 6 महिन्याऐवजी 3 महिन्यात डिवोर्स करीन, आणि जर करायचंच असेल ना काहीतरी मोठं कर माझ्यासारखं, कळलं का तुला. हे असं दरवेळेला वेळ बघून संधी साधायची नसते, त्याच्यासाठी आधीपासूनच विचार करायचा असतो, परफेक्ट प्लॅनिंग करायचं असतं, कळलं का तुला. तर तेव्हा रम्या तिला म्हणते हो का, प्लॅनिंग वगैरे करायचं असतं का. असं ती बोलत असताना आता पिहू त्यांच्या दरवाजाजवळ आलेली असते. तर आता रम्या बोलत असते की अगं मी कधी वेळ बघून संधी साधली, मला एवढं ज्ञान देतेस, तू काय केलेस एवढं मोठं आयुष्यात. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते अगं मी काय मोठं केलंय, या वसुंधराने काय केलंस ते विचारतेस तू रम्या, तू विसरलेली दिसतेस. या वसुंधराने त्या दीपकला पाठवून नंदिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप केलेलं होतं, असं तिनं बोलल्यानंतर आता मित्रांनो पिहू बाहेर दरवाजामध्ये उभा राहून ते सर्व काही ऐकते आणि तिला तर चांगला धक्काच बसतो आणि ती खूप घाबरू लागते आणि घाबरून ती मागे फिरते. आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस नंदिनी लग्नामधून गायब झालेली असते आणि सर्वजण तिला शोधत असतात. तर मामा म्हणालेला असतो की मी सगळीकडे शोधलं, अख्खा वाडा शोधला, पण नंदिनी कुठेच दिसत नाहीये. आणि त्यानंतर जे काही झालेलं असतं, गावकऱ्यांनी पार्थला सांगितलेलं असतं की हे लग्न झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला गावाच्या बाहेर जाऊ देणार नाही, कारण आमच्या गावातून वरात परत जाणार नाही, असं त्याने सर्व काही बोलून तिथं सर्व काही गोंधळ उडालेला असतो. आणि गावकरी पार्थ आणि सर्व घरातल्यांना आडवे उभा राहून त्यांच्यावरती दमदाटी करत असतात आणि म्हणत असतात की परत इथून पळून जायचं नाही. तर तेव्हा पार्थ त्यांना म्हणालेला असतो की मी पळून जात नाहीये, मी माझ्या बायकोला शोधायसाठी चाललेलो आहे, सरका बाजूला. तर तेव्हा एक गावकरी त्याच्यावरती ओरडलेला असतो की हे गावाच्या बाहेर जायचं नाही. तर तेव्हा आमदार म्हणालेले असतात की पार्थचं लग्न आजच होणार. आणि त्यानंतर धनंजयला त्यांनी सांगितलेलं असतं धनंजयराव तुमच्या मोठ्या मुलगीची जागा तुमची मधली मुलगी घेईल. आणि त्यानंतर काव्य आणि पार्थचं लग्न झालेलं असतं. हे सर्व काही आता पिहूच्या डोळ्यासमोरून जाऊ लागतं आणि ती आता मनातल्या मनात म्हणते की त्या दिवशी लग्नात जे काही झालेलं होतं ते सगळं काही वसुमावशीने केलेलं होतं. अरे बापरे, असं ती म्हणत असते आणि तिच्या धक्क्याने तिथला फ्लॉवर पॉट पडतो. तर तेव्हा आता वसुंधरा आणि रम्या धावतच बाहेर येऊ लागतात आणि वसुंधरा ओरडते कोण आहे बाहेर. तर तेव्हा आता पिहू तिथून लगेचच धावत सुटते आणि ती तिथून गायब सुद्धा होते. इतक्यातच वसुंधरा आणि रम्या बाहेर येतात आणि तेव्हा त्यांना तिथे कोणीच दिसत नाही. तर तेव्हा आता वसुंधरा म्हणते अरे बापरे, हा पॉट कसा काय पडला. तर तेव्हा रम्या म्हणते वाऱ्याने पडला असेल का. तर तेव्हा वसुंधरा म्हणते अगं नाही, इथे नक्कीच कोणीतरी असेल, एवढा मोठा पॉट असा वाऱ्याने कसं काय पडेल. तर तेव्हा रम्या म्हणते पण दिसत तर कोणीच नाही आहे इथे. तर तेव्हा वसुंधरा म्हणते अगं रम्या नक्कीच इथे कोणीतरी उभा राहून आपलं बोलणं ऐकत होतं, खात्री आहे मला, अगं एवढा मोठा पॉट असा वाऱ्याने नाही पडू शकत. तर तेव्हा रम्या तिला म्हणते ए बघ इथं कोणी नाहीये, तू फार विचार करू नकोस. तर तेव्हा वसुंधरा तिच्यावरती भडकते आणि म्हणते काय विचार करू नको, तुझा विचार करून ना डोकं पोटाची वेळ आलेली आहे. सतत तुझ्यासाठी ना मी जगाशी भांडत असते आणि वर तूच मला विचारतेस की पार्थ आणि काव्याच्या डिवोर्ससाठी मी काय केले म्हणून. तर तेव्हा आता रम्या तिला शांत करते आणि म्हणते अगं आई किती जोराने बोलतेस, जरा हळू बोल ना, परत कशासाठी त्या विषयावर गेलीस, आपलं बोलणं झालं होतं ना आतमध्ये. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते तुझं बोलणं झालं की झालं का, अगं कशी वागायला लागलीस तू आजकाल माझ्याशी. तर तेव्हा रम्या तिला म्हणते ओके ठीक आहे, सॉरी माझं चुकलं, मी परत तुझ्याशी असं वागणार नाही. तर तेव्हा वसुंधरा म्हणते असं वागणार नाही म्हणे, असं म्हणून ती आता थोडंसं अजून चिडू लागते आणि परत इकडे तिकडे कोणी असल्याचं शोधू लागते. तर रम्या तिला म्हणते अगं आई कोणी नाहीये. तर तेव्हा वसुंधरा म्हणते खरंच कोणी नाहीये का, आणि पण अगं मला सारखं वाटतंय इथे उभा राहून कोणीतरी आपलं बोलणं ऐकलंय. तर तेव्हा रम्या तिला म्हणते अगं नाहीये कोणी, तू ते सोड आणि इकडे बघ, तू आता मला म्हणालीस की नाही की काहीतरी मोठं करायचं आहे, त्याचं प्लॅनिंग करणार आहे मी आता, आणि मला खात्री आहे की आपण यावेळी केलेला प्लॅन ना छान वर्क होईल. तर तेव्हा वसुंधरा तिला विचारते हो का, कशावरून. तर तेव्हा रम्या म्हणते अगं साठे गुरुजी म्हणाले ना तेव्हापासून खूप पॉझिटिव्ह फिलिंग आलंय मला. म्हणजे बघ ना, त्यांना माझं आणि पार्थचं लग्न होताना दिसत होतं आणि त्याच वेळी पार्थ आणि काव्या डिवोर्स फाईल असं ती म्हणत असते. तर तेव्हा वसुंधरा आता तिला थांबवते आणि म्हणते अगं हळू बोल हळू. तर रम्या पुढे म्हणते अगं डिवोर्स फाईल करून आले, व्हॉट अ टायमिंग ना, कमालच आहे साठे गुरुजी, कमाल आहेत, असं म्हणून ती आनंदित होऊन आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा वसुंधरा सुद्धा आत जाता जाता परत मागे फिरते आणि त्या पडलेल्या पॉटकडे बघू लागते आणि परत ती कोणाला तरी शोधू लागते आणि तिला तर जामच शंका आलेली असते. तर मित्रांनो आता त्यानंतर रात्री जीवा झोपायची तयारी करत असतो आणि नंदिनी काहीतरी लिहित बसलेली असते. तर आता जीवा तिच्याकडे बघतो आणि तिला विचारतो अगं तू आज इतक्या लेटपर्यंत काम करतेस. तर नंदिनी त्याला सांगते हो, सगळा दिवस आज कोर्टातच गेला ना, आनंद निवासचं काही काम पेंडिंग आहे तेच संपवते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो आज आणखीन एक गोष्ट सांगून संपवायची होती, आई बाबांना डिवोर्स बद्दल सांगणार होतो ना आपण. तर तेव्हा नंदिनी म्हणते हो, पण आई बाबा ना बर्थडेला गेलेले आहेत,
तर तेव्हा जीवा म्हणतो अच्छा असं आहे का, म्हणजे यायला त्यांना उशीरच होईल, आणि म्हणतो की ठीक आहे चला, आज त्यांना हे सगळं काही सांगण्याचं प्रेशर नाहीये माझ्यावर, असं म्हणून तो झोपत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते हो पण उद्या तर सांगावंच लागेल. तर तिने असं म्हटल्यानंतर जीवा थोडासा हसतो आणि म्हणतो की थोडक्यात काय, आजचं मरण थोडंसं उद्यावरती गेलेलं आहे, एवढंच आहे. आणि परत म्हणतो की आई बाबांना डिवोर्सबद्दल सांगितल्यानंतर ते कसे रिॲक्ट होतील याचा विचार करून खरंच खूप टेन्शन येत आहे मला. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते हे बघा तुम्ही या सगळ्याचं टेन्शन घेऊ नका, जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत प्रेशर येणं, टेन्शन येणं साहजिकच आहे. एकदा सगळं काही सांगून झाल्यावर मला वाटते तुम्ही या जगामधली सगळ्यातली आनंदित व्यक्ती असाल, असं तिने बोलल्यानंतर आता जीवाला थोडासा धक्काच बसतो आणि तो म्हणजे काय असं तिला विचारतो. तर तेव्हा नंदिनी त्याला सांगते मी नसेल ना इथे, तुम्हाला हवा तेवढा पसारा घालू शकता तुमच्या रूममध्ये, असं म्हणून ती आपलं काम बाजूला ठेवते आणि तिथून उठून कपाट उघडायसाठी जाते. तर तेव्हा जीवा म्हणतो पसारा करण्यात मजा तेव्हाच आहे जेव्हा तो आवरणारा कोणीतरी असेल, असं त्यानं बोलल्यानंतर आता नंदिनी मागे वळून त्याच्याकडे बघू लागते आणि जीवाला त्या गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं. तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पिहू आता पार्थकडे आलेली असते आणि त्याला म्हणते मी काहीतरी ऐकलेलं होतं, आणि ते वसुंधरांच्याकडून तिने जे काही ऐकलेलं असतं ते सर्व ती पार्थला सांगायसाठी आलेली असते. तर तेव्हा आता पार्थ तिला विचारतो तू काय ऐकलेलं होतंस, तर तेव्हा आता पिहू त्याला काही न सांगता घाबरत तिथून निघून जाते. तर आता पार्थ मनातल्या मनात म्हणतो की पिहू नेमकं काय सांगणार होती. तर आता त्यानंतर रात्री वसुंधरा झोपायसाठी आलेली असते. तर तेव्हा तिचा उजवा डोळा फडफडत असतो आणि ती घाबरूनच रंब्याला म्हणते अगं माझा उजवा डोळा सारखा फडफडत आहे, मगाशी सुद्धा ना कोणीतरी बाहेर होतं नक्की, आणि आता हा डोळा फडफडतोय, असं म्हणून ती हात जोडते आणि म्हणते देवा आता नोकरी बाबा कुठलं सुद्धा संकट येऊ देऊ नकोस. तर मित्रांनो आता पिहू त्यानंतर नंदिनीकडे जाते आणि ती खूपच घाबरलेली असते आणि ती नंदिनीला म्हणत असते की मी ऐकलं ना की तुला असं ती म्हणत असते. तर तेव्हा नंदिनी तिला विचारते काय ऐकलेस तू बाळा. तर तेव्हा आता पिहू घाबरून थोडीशी शांतच होते. तर तेव्हा नंदिनी सुद्धा धक्क्यानेच तिच्याकडे बघत असते. तर मित्रांनो आता पिहू नंदिनीला किंवा पार्थला सगळं काही सांगणार का, तिच्यामध्ये ते धाडस येणार का, हे येणाऱ्या पुढील एपिसोडमध्ये आपल्याला कळेलच. तर पुढील अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.